रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी अटकपूर्व जामिनाकरता अर्ज दाखल करणार आहेत असं कळतंय। गुलटेकडी या ठिकाणी झालेल्या आत्महत्या प्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आता असं कळतंय की धंगेकर पती पत्नी अटकपूर्व जामिनाकरता अर्ज करू शकतात। काल खलील शेख नावाच्या व्यावसायिकाने आत्महत्या करताना माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख केलेला होता। त्यानंतर रात्री उशिरा जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गंभीर गुन्हा असल्याने आता अटकपूर्व जामिनासाठी रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडून न्यायालयात अर्ज सादर केला जाणार आहे। या संदर्भातली सगळी कायदेशीर चर्चा जी आहे ती त्यांच्या वकिलासोबत सुरू आहे। सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे। मात्र काल रात्री ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला तेव्हापासून रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नींचा जो आहे तो फोन लागत नाही, ते नॉट रिचेबल झालेले आहेत आणि पोलिसांकडून सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। ज्यावेळी हे आत्महत्या केली त्यावेळी या उत्कृष्ट बिल्डरचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये धमकावलं जात असल्याचं त्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं होतं। जलील शेख यांनी जे सुसाईड नोट आणि व्हिडिओ केलाय त्याच्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर जे आहे ते आता वकिलामार्फत जे आहे ते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी जे आहेत ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत। त्यासाठीची सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती आता पूर्ण केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। लागवी अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।